नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आता एक मागच्या अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना जाहीर केली होती. त्या संदर्भामध्ये जेव्हा ती जाहीर केली होती त्याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु त्या व्हिडिओ बनवत असताना आपल्याकडे त्याचा शासनाचा आदेश किंवा GR आपल्या हातात नव्हता. आज रोजी हा व्हिडिओ बनवते कारण की ती जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या काय काय गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या या संदर्भामध्ये आज रोजी आपल्या हातामध्ये तो शासनाचा आदेश आहे, त्याची PDF आपल्याकडे उपलब्ध आहे. आज त्या योजनेमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण की शेतकऱ्यांना रस्ता किती महत्वाचा आहे आणि रस्ते किती गरजेचा आहे या संदर्भामध्ये, रस्त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचं काम या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेमध्ये टाकण्याचं काम महसूल मंत्री साहेबांना आणि शासनानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, जेवढे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ते सगळे प्रश्नाची उत्तरे या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. बऱ्याचशा काही लोकांचे कमेंट्स होते की सर, जर अशा रस्त्यामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचं खाजगी जर शेतजमीन जात असेल तर त्याला शासनाचा मोबदला मिळणार का, किंवा असे बरेचसे प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा लोकांनी विचारलेले होते. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जेव्हा आपण हा व्हिडिओ पूर्ण बघू तेव्हा आपल्याला या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळालेलं असेल. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की GR पण थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर तुम्हाला या संदर्भात सगळी माहिती मिळेल. तर चला आपला व्हिडिओ सुरू करूया. बघा, 14 डिसेंबर 2025 ला शासनानं मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना याचा शासनादेश काढलेला आहे. त्याचं टायटल काय बघा, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्यावरती राबविण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत. म्हणजे शासनादेश आणि SOP हे दोन्ही या गोष्टी संदर्भ याच्यामध्ये दिलेले. 14 डिसेंबर 2025 चा हा शासन आदेश आहे आणि हा वन आणि महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये बघा, प्रस्तावना जी दिलेली आहे, प्रस्तावनेमध्ये शेतकऱ्यांना रस्ता किती महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी, शेतीमध्ये यांत्रिकरण वाढल्यामुळे यांत्रिकरणाच्या माध्यमातून शेती करण्यासाठी रस्ता किती महत्वाचा आहे या सगळ्या गोष्टीचा स्पष्टीकरण आणि माहिती ही प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे ती प्रस्तावना मी पूर्ण वाचत बसत नाही, तुम्ही तो GR बघितल्यानंतर ती वाचू शकता. आता शासन निर्णय काय बघा, थोडक्यामध्ये मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना ऑलरेडी उपलब्ध होती, ती ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चालायची. परंतु याच्यामध्ये बघा, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेबाबतच ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी संपूर्ण यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने जलद गतीने कामे करण्यासाठी सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना ही स्वतंत्र महसूल विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. थोडक्यामध्ये मातोश्री जी योजना होती ती ग्रामीण मनरेगा अंतर्गत होती. त्याच्यामध्ये लोकांकडून ते प्रत्यक्ष रस्ता तयार करून घेतला जायचा, परंतु त्याला वेळ लागायचा किंवा त्याला यंत्र वापरता येत नव्हतं, JCB पॉकलँड सारखे. परंतु आता ही स्वतंत्र योजना आहे, महसूल विभागामार्फत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही यंत्राच्या सहाय्याने रस्ता करू शकता. म्हणजे रस्ते लवकर होण्याच्या दृष्टिकोनातून ही तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये JCB किंवा पॉकलँड किंवा यंत्राच्या सहाय्याने रस्ता करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही 29/8/2025 रोजी शासन निर्णय आहे त्याच्या जे काही क्रमांक दिले रस्त्याला, तो एक शासन निर्णयाचा संदर्भ याच्यात दिलेला आहे. त्याच्यानंतर कार्यान्वयन यंत्रणा काय बघा, कार्यक्रमात पुढील कामे कोणत्या यंत्रणेमार्फत करता येतील, कोणत्या यंत्रणेमार्फत ही कामं करता येईल, तर बघा, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आहे, उपविभाग आहे, प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग आहे, वन विभाग आहे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे. त्याच्यानंतर बघा, तांत्रिक मान्यता जी आहे, शेत पाणंद रस्त्याच्या कामांना तांत्रिक मान्यता देताना सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावली परिशिष्ट 42 सुधारित प्रमाणे तांत्रिक मान्यतेचे अधिकार राहतील. म्हणजे जे काही पूर्वीचे तांत्रिक मान्यतेचे अधिकार ते त्या पद्धतीने राहतील. ज्या ठिकाणी वन जमीन असेल तिथं वन विभागामार्फत तांत्रिक मान्यता दिली जाईल. त्याच्यानंतर बघा, प्रशासकीय मान्यता कोण देणार याची, प्रशासकीय मान्यता जी काही विधानसभा स्तरावर जी काही समिती स्थापन केलेली ह्या शासन निर्णयानुसार त्याचे सचिव SDM आहे, म्हणजे उपविभागीय अधिकारी, त्यांना प्रशासकीय मान्यतेचा अधिकार या शासन निर्णयानुसार दिलेला आहे. आता निविदा कशी करायची आहे, एकत्रित 25 किलोमीटरच्या रस्त्याचा क्लस्टर तयार करून निविदा करायची आणि ही निविदा कोण करणार आहे, तर SDM करणार आहे, म्हणजे उपविभागीय अधिकारी यांना ते अधिकार दिलेले आहे. जिल्हास्तरीय समितीकडे पात्र ठरलेल्या पॅनलमध्ये कंत्राटदार
पुरवठादार यांना, म्हणजे याच्यामध्ये कंत्राट जाहीर करून जे काही ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट घेतात त्या लोकांना याच्यामध्ये निविदेमध्ये सहभाग घेता येईल अशा पद्धतीचा तरतूद ती सुद्धा केलेली आहे. देयके अदा करण्याचे अधिकार, तांत्रिक यंत्रणे देयके प्रमाणित केल्यानंतर देयके अदा करण्याचे अधिकार विधानसभा क्षेत्र समिती सदस्य, सचिव, उपविभागीय अधिकारी म्हणजे एसडीएम यांना देण्यात आलेले आहेत. आता निधीची उपलब्धता कुठून होणार आहे, ह्या गोष्टी तर सगळ्या शासनाच्या स्तरावरती होतात, पण नेमका फंड कुठून उपलब्ध होणार आहे, रस्ता कुठल्या पैशातून करणार आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध होणार आहे याच्या संदर्भात त्याची तरतूद केलेली आहे. बघा, मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते योजना या नावाने स्वतंत्र लेखा शीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत असून सदर लेखा शीर्षामध्ये शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल. म्हणजे थोडक्यामध्ये या योजनेसाठी एक स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करणार आहे आणि त्याला स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे निधी कमी पडणार नाही या दृष्टिकोनातून याच्यामध्ये स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली. याच्या व्यतिरिक्त कशा पद्धतीने फंड उपलब्ध होणार आहे, बघा, सीएसआर फंड मधून सुद्धा रस्ता उपलब्ध करता येणार आहे, जो काही सीएसआर फंड आपण घेतो. त्याच्यानंतर बघा, त्याच्या व्यतिरिक्त विविध शासना योजनांच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी. मग ह्या कुठले 15 वित्त आयोग असेल, ग्रामपंचायतीला जल सुविधाकरिता मिळणारे अनुदान असेल, मोठ्या ग्रामपंचायतीला नागरिक सुविधासाठी विशेष अनुदान असेल, खनिज विकास निधी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी असेल, ग्रामपंचायतीने मिळणारे महसुली अनुदान, जिल्हा परिषद पंचायत समिती सेस मधून उपलब्ध होणारा निधी, ग्रामपंचायतीचे स्व उत्पन्न पैसा अंतर्गत उपलब्ध होणारा निधी, ठक्कर व आदिवासी वस्तू सुधार कार्यक्रम आदिवासी लोकसंख्येच्या गावाकरता, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी, नाविन्यपूर्ण योजना, सर्वसाधारण आदिवासी व विशेष घटक योजना, इतर जिल्हा नियोजन, त्याच्यानंतर ग्रामीण भागातील गावाअंतर्गत मूलभूत सुविधा पूर्वीने जे काही 25, 15 आणि 12, 38 यांच्या अंतर्गत जे काही रस्ते उपलब्ध होत होते किंवा निधी उपलब्ध होता त्याच्या सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीनं ह्या योजनेसाठी निधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे निधी मिळण्याचे मार्ग खूप मोठे, परंतु तेवढ्या पद्धतीनं निधी उपलब्ध होऊन तेवढ्या पद्धतीने काम तेवढ्या स्पीडनं होणं गरजेचं आहे. म्हणजे जवळपास हे 14, 15 ते 20 च्या आसपास जवळपास माध्यमातून त्याला निधी उपलब्ध होणार आहे, अशी याच्यामध्ये निधी तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यात विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो होता की अतिक्रमणाबाबत बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे, पाणंद रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, अतिक्रमण काढत नाहीये. जे काही नकाशावरती रस्ते आहेत ते काढण्यासाठी याच्यात खूप महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. कोणाला अर्ज करण्याची गरजच नाही. जे काही शेत रस्ते नकाशावरती आहे ते रस्ते तहसीलदार यांनी 7 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावर अतिक्रमण स्वतःच काढायचंय, अशा पद्धतीत तरतूद केलेली. बघा, अतिक्रमणाबाबत 9 नंबरचा मुद्दा आहे. गाव नकाशावर दर्शविण्यात आलेले व शासकीय जागेत असलेले रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी व अतिक्रमण काढणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्या मार्फत काढण्यात येईल. म्हणजे जर एखाद्यानं जर कुठल्या शेत रस्ता असेल, पाणंद रस्ता असेल, शिवरस्ता असेल, याच्यावर जर अतिक्रमण केलं असेल तहसीलदार स्वतः त्याला नोटीस देईल की 7 दिवसामध्ये तो अतिक्रमण काढ. जर त्याने अतिक्रमण काढलं नाही, जर काढलं नाही तर त्याच्या मार्फत तहसीलदारामार्फत जे काही लागण पोलीस प्रोटेक्शन वगैरे सगळं घेऊन त्या पद्धतीचं अतिक्रमण काढलं जाईल. अशा पद्धतीची तरतूद त्याच्यात केलेली आणि खूप महत्वाची तरतूद आहे. याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यानंतर बघा, इतर बाबी, रस्त्यात जे काही मुरुम लागणार आहे, आता याच्यावरती मुरुम लागणार टाकायला, जे काही मुरुम लागणार आहे तो जे काही तळे असेल तळ्यामधून निघणारा मुरुम माती हा मोफत उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर जे काही गौण खनिज उपलब्ध होणार आहे, गौण खनिज, ज्याच्या गौण खनिज घ्यायचं असेल तर त्याला रॉयल्टी भरावी लागते. याच्यामध्ये पूर्णची पूर्ण रॉयल्टी मोफत केलेली, रॉयल्टी द्यायचा कुठलाही 1 रुपया द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे मुरुम माती जे काय असेल गौण खनिज ते मोफत मिळणार आहे. त्याच्यानंतर मोजणीची एक समस्या असते की जे काही शासनाचा रस्ता असेल मोजणी करून तो रस्ता करायचा असतो. मोजणी करायसाठी पहिल्यांदा पैसे भरावे लागते, परंतु आता ही योजना आल्याच्या नंतर मोजणीचा 1ही रुपया तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाकडे भरायची गरज नाही. तो पूर्णचे पूर्ण मोफत सरकार करून देणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत ते करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तहसीलदारांनी आदेशित केल्यानंतर मोजणी, अतिक्रमण काढणे, रस्ता बांधकाम करिता पोलीस बंदोबस्त करता कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. जरा सगळं झाल्याच्या नंतर काही ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची गरज पडते, पोलीस संरक्षणाची गरज पडते, ते सुद्धा अगदी मोफत तहसीलदार यांनी उपलब्ध करून द्यायचंय. अशा पद्धतीचं आहे. या योजना अंतर्गत पुलाचे कामं घेता येणार नाही. त्याच्यानंतर जो काही बिहार पॅटर्न होता, दुतर्फा झाडं लावायचे, या योजनेमध्ये तसे दुतर्फा झाडं लावण्यासाठी सुद्धा
तरतूद करण्यात आलेली आहे. दोन्ही पद्धतीनं ते झाडं लावायचे. कशा अंतर्गत लावायचे? मनरेगा अंतर्गत लावायचे. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ते झाडं लावायचे. पूर्ण झालेला शेत पाणंद रस्त्याची नोंद ग्रामपंचायत मात्ता नोंदवीत घ्यायची. म्हणजे ग्रामपंचायतला नोंद त्याची घ्यायची. गाव नमुना नंबर 1F मध्ये त्याची नोंद स्पष्ट स्वरूपात घ्यायची. गावात जो काय रस्ता झाला अशा पद्धतीनं त्याची नोंद घ्यायची. त्याच्यानंतर विशेष म्हणजे ज्यांनी हा रस्ता केलेला आहे त्यांच्यासाठी एक बघा, सदरचे रस्ते बारमाही वापरणे योग्य असले पाहिजे अशी तरतूद आहे. परंतु कधी कधी रस्ता केल्याच्या नंतर 1 महिन्यात 2 महिन्यात तो रस्ता खराब होतो. अशा पद्धतीने होऊ नये म्हणून काय, दोष निवारण कालावधी म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा 6 महिन्याचा ठेवण्यात आलेला आहे. 6 महिन्यात कमीत कमी त्याला कुठल्या पद्धतीचं काही होता कामा नये, किंवा कमीत कमी एक पावसाळा जाईल अशा पद्धतीने तो मजबूत रस्ता असला पाहिजे. आणि त्याची काही सिक्युरिटी रक्कम वगैरे शासनाकडे जमा करायची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, शेतरस्त्याची तपासणी करताना खडी मुरुम याची दबाईबाबत तपासणी करण्यात यावी. यासाठी रस्त्याची गुणवत्ता तपासताना कोर कटिंग बंधनकारक करावे. त्याच्यानंतर बघा, प्रस्तुत योजना राबविण्याकरता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जो काही विचारला होता की शेतकऱ्यांचं जर याच्यामध्ये जर शेतजमीन जात असेल खाजगी शेतकऱ्याची तर त्याला मोफत मोबदला मिळणार का किंवा त्याला पैसे मिळणार का, त्याच्या संदर्भात ही तरतूद आहे. बघा, एकदम जबरदस्त आहे. प्रस्तुत योजना राबविण्याकरता कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करण्यात येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. कुठल्या पद्धतीनं शेतकऱ्याची जमीन संपादित करणार नाही. जे शेतकरी स्वतःहून त्याची जमीन पाणंद रस्त्याकरता देतील त्यांनी देण्यात येणाऱ्या जमिनीचे नोंदणीकृत दानपत्र बक्षीसपत्र हक्कसोड करणे अनिवार्य राहील. तसेच त्याबाबतची नोंद सदर शेतकऱ्याच्या 7/12 उतार्यावर घेण्यात येईल. प्रयोजनार्थ शेतकऱ्याने शासना दिलेली जमीन परत मागण्याचा किंवा सदर शेतकऱ्याला हक्क राहणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये इथं कुठलीही जमीन संपादित करणार नाही. जर शेतकऱ्याला वाटलं की अशी जमीन द्यायची आपल्याला, जर रस्त्यात जाणार असेल तर त्याने स्वतः दानपत्र करायचं, हक्कसोड पत्र करायचं, त्याचा कुठलाही मोबदला मिळणार नाही. उलट तुम्ही जी जमीन देणार आहे त्याची नोंद तुमच्या 7/12 वरती होणार आहे की ह्या रस्त्यासाठी कोणत्या शेतकऱ्याने शेत जमीन देणारी. हा खूप महत्वाचा मुद्दा होता. याच्या संदर्भात कुठेही तरतूद बघायला मिळत नव्हती की जर प्रायव्हेट लोकांची जर जमीन किंवा शेतकरी जमीन त्यात चालली तर कशा पद्धतीची तरतूद राहील. त्याच्यामुळे ही याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली. त्याच्यामुळे कुठलाही मोबदला मिळणार नाही. त्याच्यानंतर बळकटीकरण केलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेसाठी संबंधित कार्यवाही यंत्रणेत उप अभियंता जबाबदार राहतील. त्याच्यानंतर बघा, ग्रामपंचायत जबाबदारी त्याच्यामध्ये खाली दिलेली आहे. ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा असे जर कोणी शेतकरी असेल त्यांच्यासोबत समन्वय साधून कशा पद्धतीने बैठक घेऊन ते अडचणी सॉल्व्ह करता येईल त्या पद्धतीची त्याच्यात तरतूद केलेली आहे. ग्रामपंचायतीची महसूल यंत्रणेची जबाबदारी सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे. महसूल यंत्रणेने कशा पद्धतीने काय काय गोष्टी करायच्या, अतिक्रमण कशा पद्धतीने काढायचे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सविस्तर वर दिलेलं आहे. जी काही मुरुम माती लागणार आहे ते तहसील मार्फत किंवा महसूल विभागामार्फत द्यायचंय. पोलीस यंत्रणेची जबाबदारी काय, पोलीस आणि पोलीस प्रोटेक्शन त्यांना द्यायचंय. अशा पद्धतीने जिथे जिथे गरज असेल तिथं जर महसूल विभागाने पोलीस यंत्रणेची मदत जर मागितली तर त्यांना तात्काळ पोलीस प्रोटेक्शन उपलब्ध करून द्यायचंय. उपरोक्त कामे शासकीय काम असल्याने या कामात अडथळा निर्माण झाल्यास कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही करावी. थोडक्यात इथं शासकीय कामात अडथळा आणला म्हणून त्याच्यावरती 353 सारखा गुन्हा दाखल होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची तरतुदी त्याच्यामुळे याच्या स्पेसिफिक लिहिलेलं आहे. शासकीय काम असल्याने जर अशी जर कोणी जर अडथळा करत असेल तर त्याच्यावरती त्याच्यानुसार कारवाई करावी. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय की जर कोणी जर शासकीय कामात अडथळा आणला त्याच्यावरती 353 खाली गुन्हा दाखल करा. एखादा रस्ता तयार झाल्यानंतर कोणी त्या रस्त्याचे नुकसान केल्यास किंवा उपरोक्त रस्त्याचे खोदकाम केले, रस्ता नष्ट केला तर शासकीय मालमत्तेचे नुकसान केले म्हणून संबंधित दोष व्यक्तीवर फौजदारी कारवाई करावी. म्हणजे पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केलं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी याच्यामध्ये तरतूद केली. कार्यवाही केल्यानंतर पुन्हा नुकसान केल्यास इतर कार्यवाही कायदेशीर बाबीचा अवलंब करून भारतीय न्याय संहितेचे कलम 129 नुसार आवश्यक ती कारवाई करावी. अशा पद्धतीचं हे सगळं जार तुम्हाला मी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता याच्या खाली जे दिलेलं आहे त्या समिती दिलेलं आहे, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि विधानसभा स्तरीय, याच्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. या जार मध्ये खाली बाकीचं सगळं फॉर्मॅट वगैरे दिलेलं आहे. ते फॉर्मॅट वगैरे तुम्ही तो जार तुम्हाला त्याची PDF तुम्हाला मिळेल. मी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये त्याची लिंक टाकतो, त्याच्यावरून तो तुम्ही डाउनलोड करू शकता. मी जो काही याच्यामध्ये मोबाईल नंबर देतो तो मोबाईल नंबर फोनवर लागत नाही, तो फक्त व्हॉट्सअपच्या वापरासाठी देतोय. तुम्हाला काय अडचण असेल, कायदेशीर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्या संदर्भामध्ये व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता. त्यासाठी जो काही जर तुम्हाला जर माझ्यासोबत चर्चा करायची असेल तर सल्ला फीस वगैरे जी काय असेल ती तुम्हाला पेड करून माझ्यासोबत सल्ला घेता येईल. संपूर्ण
रस्त्याच्या संदर्भात जी काही मुख्यमंत्री बळीराजा पानर रस्ते योजना आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर व्हिडिओ आपण याच्यामध्ये बनवलेला आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा खूप मोठा GR असल्यामुळे हा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे बघा. त्याच्यामुळं तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. धन्यवाद.